कोणतेही उद्दिष्ट हे मेहनतीशिवाय साध्य होत नाही। मित्रांनो, 2 ओळीनंतर पहिला प्रश्न असा आहे की दिवाणी व फौजदारी न्यायालय यात फरक काय आहे। येथे मित्रांनो, दिवाणी न्यायालयामध्ये जसे जमिनीचे वाद चालत असतात, याच्यामध्ये वारस असतील, तसेच त्यानंतर जागेचा ताबा असेल, जमिनीची मालकी हक्क, वाटप, कायदेशीर वारस, सक्सेशन इत्यादी जे वाद असतात ते दिवाणी न्यायालयामध्ये चालत असतात। आणि फौजदारी न्यायालयामध्ये जे गुन्हेगार असतात त्यांच्यावर दावे चालत असतात। येथे चोरी असेल, बलात्कार असेल, तसेच रिमांडचे दावे असतील, तसेच खून, दरोडा किंवा नकली चलन तयार करणे इत्यादी जे वाद असतील ते क्रिमिनल कोर्टामध्ये म्हणजे फौजदारी न्यायालयात हे चालत असतात। हा त्यातील फरक आहे। तसेच जो दुसरा प्रश्न विचारला गेला आहे येथे तो असा आहे की जमिनीचे वाटप झालेले नाही आणि सहहिस्सेदाराने सामायिक जमिनीतील क्षेत्र आमची परवानगी न घेता नोंदणी खरेदीद्वारे विकले तर फेरफारला खरेदी घेण्याची नोंद होईल का। आता येथे मित्रांनो, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 44 प्रमाणे अनेक सहहिस्सेदार जे असतील त्यापैकी एक हिस्सेदाराला त्याची मालमत्ता विकण्याचे अधिकार प्राप्त होत असतात आणि ज्यावेळेस अशी मालमत्ता तो खरेदी खताद्वारे कुणाला विकणार आहे त्यावेळेस सब रजिस्ट्रार जे असतील, नोंदणी अधिकारी, तेथे सर्व सहहिस्सेदारांची संमती व उपस्थिती आवश्यक आहे। तशी जी मागणी जी आहे सब रजिस्ट्रार करू शकतात आणि जर समजा त्यांनी तशी मागणी केली नाही व दस्त हा नोंदणीकृत खरेदी खताने करण्यात आला, परंतु येथे ती नोंद जी असणारे जे मंडळ अधिकारी आहे फेरफारला स्वीकारू शकत नाही, हे लक्षात असू द्या, ते फेटाळून लावू शकतात येथे। तसेच प्रश्न विचारला गेला आहे इथे दुसरा, एकदा कोर्टात गेलेली केस मागे घेता येते का। मित्रांनो, जर समजा एकदा कोर्टात केस गेली तर ती केस तुम्हाला मागे घेता येते। येथे जे फिर्यादी असतात, जे केस दाखल करतात कोर्टात, त्यांना तुम्हाला तसं सांगावं लागेल, कन्व्हिन्स करावं लागेल किंवा ते ठरवतील की त्यांना केस मागे घ्यायची की नाही। जर ते केस मागे घेणार असतील तर त्यांना तसे कोर्टाला लेखी द्यावे लागते की मला आरोपी विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवायचा नाही, असं ते लेखी त्याला द्यावं लागेल। त्यानंतर ती केस जी असेल ती मागे घेऊ शकतात। परंतु जर केस वेगळ्या स्वरूपाची केस असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त परिश्रम तिथे घ्यावे लागतील, करावे लागतील। त्यानंतर ती केस तुम्ही मागे घेऊ शकता, म्हणजेच एकंदरीत केस ही मागे घेता येते। तसेच प्रश्न विचारला गेला दुसरा इथे, एक व्यक्ती हा खातेदाराची जमीन गेली 17 वर्षे कसत होता व त्या व्यक्तीचे नाव देखील 7/12 वहिवाट सदरी लागले आहे, तसेच त्याने मालक सदरी नाव लावण्याचा अर्ज दिला व त्यात खातेदाराची देखील संमती आहे, तर नाव लागेल का। मित्रांनो, येथे भारतीय नोंदणी कायद्याचा कलम 17 नुसार जर मालमत्ता ही 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर ती मालमत्ता खरेदी खत जे असतं नोंदणीकृत त्याद्वारेच आपण दुसऱ्यांना देत असतो। येथे जे असणार आहे की नुसता अर्जाद्वारे ती मालमत्ता तुमच्या नावावर होणार नाही, कारण तुम्हाला ते खरेदी खत करून घ्यावं लागेल तरच तुमच्या नावाने ते होऊ शकतं। म्हणजेच एकंदरीत येथे असा विचार केला जातो की स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी तुम्ही ही प्रक्रिया करत आहात, तर हे असं होणार नाही। तसेच प्रश्न विचारला गेलेला आहे दुसरा इथे, आरोपी आणि गुन्हेगार यात काय फरक असतो। समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केली, त्यावर आपण आरोप लावला की याने चोरी केली, तर तो गुन्हेगार होत नाही। परंतु जर समजा कोर्टात तुम्ही ते सिद्ध केलं, कोर्टाने ते स्वीकारलं, कारण की कोर्ट जे पुरावे देणार आहेत कोर्ट ते पडताळून बघेल, त्यानंतरच कोर्टाला ते जर योग्य वाटत असेल तर कोर्ट त्याला तशी दंड देत असतो, त्यानंतरच तो गुन्हेगार होतो, म्हणजे त्याला गुन्हेगार म्हटले जाते। हा यातील फरक आहे। तसेच प्रश्न विचारला गेला इथे दुसरा, हिंदू परिवारातील एकत्रित कुटुंबाची मिळकत ही अज्ञान
यांची परवानगी न घेता विकता येते का? तर मित्रांनो, येथे हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956 कलम 6, 8 व 12 नुसार हिंदू एकत्र कुटुंबाची जी प्रॉपर्टी असते, जर तिला विभागले गेले नसेल तर तशी परमिशन घेण्याची गरज नाही. परंतु अज्ञान जे आहे त्यांच्या हिश्श्याची किंवा वाटणी न झालेली मालमत्ता जी असेल तिला जर तुम्हाला विकायचं असेल किंवा दुसऱ्यांना द्यायची असेल, त्यावेळेस तुम्हाला न्यायालयाची परवानगी घेणं गरजेचं आहे. तसेच प्रश्न इथे विचारला गेला आहे दुसरा, इथे पाणलोट शेतजमीन म्हणजे काय? मित्रांनो, ज्या जमिनीवर पावसाचे पाणी पडते व सरळ ते नदीपात्रात जाते किंवा तलावात जाते, धरणात जाते, तसे जे क्षेत्र असते ते क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र, याला आपण असे म्हणत असतो. म्हणजे ते पाणी सरळ नदीपात्रात जात असते. तसेच प्रश्न विचारला गेला आहे ते दुसरा, मला माझ्या शेतीसाठी पाण्यासाठी पाईपलाईन शेजारच्या शेतजमिनीचा वापर करून घ्यायची लागणार आहे, परंतु शेजारचे शेतकरी परवानगी देत नाही, तर काय करू? येथे मित्रांनो, तुम्ही अशी पाईपलाईन ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 49 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1967 प्रमाणे परवानगी आपल्याला घेता येत असते. जसे तुम्हाला तहसीलदारला तिथे अर्ज करायचा असतो, यामध्ये तुम्हाला 7/12 तसेच तुमचा कच्चा लेआउट, तुम्ही कुठून पाईपलाईन घेणार आहात किंवा पाट कुठून काढणार आहात, तसा तुम्हाला कच्चा लेआउट त्यांना द्यायचा असतो. तेथून तुम्हाला तशी परवानगी मिळू शकते कायदेशीर. तसेच प्रश्न विचारला गेला आहे इथे दुसरा, जर आपण कुणावर फौजदारी आरोप केला आणि तो आरोप जर खोटा असेल तर आपल्याला शिक्षा होईल का? मित्रांनो, येथे जर समजा तुम्ही कुणावर खोटा आरोप करत आहात आणि तो आरोप खरंच खोटा आहे, तर तुम्हाला जो समोरचा व्यक्ती असेल तो तुमच्या अगेन्स्ट मानहानीचा दावा दाखल करू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर समजा त्यांनी मानहानीचा दावा केला तर तुम्हाला 2 वर्षाची सजा किंवा दंड देखील होऊ शकतो खोट्या आरोपामुळे. तसेच येथे प्रश्न विचारला गेलेला आहे दुसरा, अवैधरित्या केलेला गौण खनिज उत्खननासाठी किती पट दंड आकारण्यात येऊ शकतो? येथे मित्रांनो, अवैधरित्या जर तुम्ही गौण खनिज करत असाल तर येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48 उपकलम 7 क प्रमाणे व 2015च्या आदेशानुसार बाजारभावाच्या 5 पटीने तुमच्यावर दंड हा आकारण्यात येऊ शकतो, आकारण्यात येतो, हे लक्षात असू द्या. तसेच आता दुसरा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे आपल्याकडे असून दुसऱ्यांनी त्या प्रॉपर्टीवर कब्जा केला तर काय करता येईल? आणि कब्जा केलेल्या संपत्तीमध्ये कोणी मालक होऊ शकतो का? मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे कायदेशीर पुरावा आहेत, ती प्रॉपर्टी तुमचीच आहे, तुमच्याकडे त्या प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, तर अशा प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरफेअर करत असेल, कब्जा करत असेल, तर तुम्हाला तो कब्जा काढून टाकण्याचा पूर्ण अधिकार आहे. मॅनपॉवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो कब्जा काढून टाकू शकतात. आणि यामध्ये जर समजा तसं होत नसेल तर तुम्ही कायदेशीर न्यायालयात जाऊ शकता. तसेच अशा प्रॉपर्टीमध्ये जर कोणी कब्जा केलेला असेल तर तो मालक त्या प्रॉपर्टीचा होऊ शकत नाही, हे येथे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हे जे थोडक्यात मी प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिलेत, तुम्हाला ते कळाले असतील. आणि समजा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला मला प्रश्न विचारायचे किंवा तुम्हाला काही क्युरीज आहेत, आता बऱ्याचदा मला फोन येत असतात, बऱ्याचदा मला टेक्स्ट येत असतात, तर मित्रांनो, हा जो स्क्रीनवर तुम्हाला मी जो फॉर्मॅट दिला आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही मला प्रश्न विचारावेत, मी तुम्हाला ही विनंती करतो. कारण जेणेकरून काय होणार आहे, माझाही टायमिंग वाचणार आहे आणि तुमचाही टायमिंग वाचणार आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मला व्हॉट्सअपवर टेक्स्ट करतात, हाय, मग त्यानंतर मी रिप्लाय देईल, त्यानंतर तुम्ही मला सांगतात की असा असा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर मी तुम्हाला म्हणतो. मग या कारणामुळे बराच वेळ जात असतो. त्यामुळे तुम्ही हा जो फॉर्मॅट मी देत आहे त्या फॉर्मॅटमध्ये मला तुम्ही प्रश्न विचारू शकतात, त्याचं उत्तर तुम्हाला मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि अजून जर तुम्हाला काही इतर माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही मला कॉल करा किंवा टेक्स्ट करा किंवा फॉर्मॅटमध्ये मला तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही मला द्या. त्या पद्धतीला तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.